नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आता 26 वर्षापूर्वीचे सत्य सांगणार आहे. त्याचबरोबर संजना म्हणजे तो जो गुंडा आहे, संजनाने त्या गुंडागर्वी अरुंधती आणि आप्पांवरती हल्ला केलेला होता, त्या गुंडाला जेव्हा कोर्टाच्या समोर हजर केलं जातं आणि गुंड जेव्हा कबुली देतो त्यानंतर संजना स्वतःच्या तोंडाने कबुली देणार आहे, स्वतःच्या तोंडाने कोर्टाच्या समोर आणणार आहे की नक्की काय घडलेलं होतं, म्हणजे तिने काय केलेलं आहे आणि तिने स्वतःच्या तोंडाने सांगणार आहे की आप्पा आणि अरुंधतीवरती हल्ला करायला सांगितला होता. हे सत्य ती स्वतःच्या तोंडाने सांगणार आहे आणि स्वतःच तोंडावर पडणार आहे. कारण काहीही झालं तरी संजनाने स्वतःच्या तोंडाने गुन्हा कबूल केल्यामुळं आणि त्यानंतर एक गोष्ट घडते, ती म्हणजे तिथे अभि येऊन कोर्टाच्या समोर आता साक्ष देणार आहे आणि अभि हा सह्या घेताना तिथे स्वतः हजर होता. ही गोष्ट असल्यामुळं अभिने कोर्टाच्या समोर साक्ष दिली की आता ह्या केसचा निकाल लागणार आहे, म्हणजे तो निकाल लागणार आहे तो अरुंधतीच्या बाजूने आणि संजना आणि अनिरुद्धला 1 वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. तर नक्की काय होतं, त्या गुंडाला कसं आणलं जातं, अरुंधती आणि सुलेखाताई नक्की आता संजना आणि अनिरुद्धची कशा पद्धतीने वाट लावतात, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता सुलेखाताई ओपनिंग स्टेटमेंट देतात आणि कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात होते. सुलेखाताई तिथे सर्वांच्या समोर आता बोलायला सुरुवात करतात आणि त्या म्हणतात की मला संजना देशमुख यांना काही प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यांना कोर्टाच्या समोर इथे बोलवण्यात यावं. मग आता संजनाला बोलवलं जातं. संजनाला जेव्हा कोर्टाच्या समोर बोलवलं जातं आणि संजनाला प्रश्न विचारले जातात तेव्हा संजनासाठी हा खूपच मोठा धक्का असतो. कारण संजना सगळं खोटं बोलत असते हे सुलेखाताईंनाही माहिती आहे आणि त्याचबरोबर संजनालाही माहिती आहे. आता सुलेखाताई संजनाला प्रश्न विचारायला सुरुवात करतात. सुलेखाताई म्हणतात की मला म्हणजे एक गोष्ट कळत नाही आहे की तुम्ही यश देशमुख यांच्याबद्दल बोलत आहात की ते तुम्हाला त्रास देतात, तुमच्याशी चुकीच्या पद्धतीने वागतात. तेव्हा संजना सांगते की हो, माझं आणि अनिरुद्धचं लग्न होण्याआधीही यश आमच्याशी चुकीचंच वागलेलं आहे. यशने प्रत्येक वेळेस तो चुकीचं वागलेला आहे, चुकीच्या पद्धतीने तो बोललेला आहे. त्याने येऊन मला आमच्या लग्नाच्या आधी म्हणजे माझ्या आणि अनिरुद्धच्या लग्नाच्या आधीही येऊन मला त्याने धमक्या दिलेल्या आहेत. रात्री अपरात्री तो आमच्या घरी यायचा आणि मला धमकवायचा. त्याच्या मनात माझ्याबद्दल राग आहे कारण त्याच्या आईला घटस्फोट घ्यावा लागलेला आहे अनिरुद्धपासून, म्हणून त्याने हे सगळं केलेलं आहे आणि तो खुनशी आणि अत्यंत खुनी वृत्तीचा आहे. एवढंच नाही तर त्याच्यामुळं एका मुलाचा जीव जाता जाता वाचलेला आहे आणि तो खुनी म्हणून त्याच्यावरती तो शिक्का बसला असता. हे सगळं संजना कोर्टाच्या समोर सांगत असते. यशला खूप वाईट वाटू लागतं. अचानक संजना हे सर्व बोलल्यामुळं परत एकदा यशच्या मनात त्या गोष्टी येऊ लागलेल्या असतात, ज्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी यशला इतके दिवस द्यावे लागलेले आहेत आणि आज तीच गोष्ट पुन्हा समोर येत आहे. परंतु सुलेखाताई म्हणतात की तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, त्याच्याबद्दल मला काही शंका नाही. परंतु एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, तुम्ही ज्या यश देशमुखला तुम्ही हे सगळं जे काही बोलत आहे आणि त्याचबरोबर ज्या यश देशमुखला तुम्ही म्हणत आहात की तो खुनशी अत्यंत खुनी वृत्तीचा आहे, त्या यश देशमुखने तुम्हाला खूप वेळा वाचवलेला आहे. ही गोष्ट सोयीस्कररित्या तुम्ही विसरलात का, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की यशच्या बाबतीत तिथे सुलेखाताई एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात आणि त्या म्हणतात की काहीही झालं तरी आत्ता तुम्ही यशवर जे आरोप करत आहात, तुमच्या लक्षात येते का तुम्ही काय केलेलं होतं ते. कारण तुमच्यावर जेव्हा तिथे एक व्यक्ती तुमच्या ऑफिसमध्ये काम करत असताना एक व्यक्ती तुम्हाला त्रास देत होती, तुमचा जो बॉस होता तो तुम्हाला त्रास देत होता आणि त्याचबरोबर त्यावेळेस तुम्हाला वाचवायला तिथं अरुंधती आणि यश देशमुखच आले होते. विसरलात का तुम्ही. तेव्हा संजना म्हणते नाही, कुणीही सेन्सिबल असतं तर त्यांनी ही गोष्ट केलीच असती. हे सगळं बोललं जात असतं, म्हणजे जर सेन्सिबल व्यक्ती असेल तर ही गोष्ट केली जाणार असं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं आणि त्याचवेळी सुलेखाताई एक मुद्दा कोर्टाच्या समोर मांडत असतात, त्या कोर्टाच्या समोर सांगत असतात की काहीही झालं तरी यश देशमुख हा सेन्सिबल आहे, हे तुम्ही आत्ता सर्वांच्या समोर मान्य केलेलं आहे. म्हणजे यश सेन्सिबल आहे आणि त्यानेच तुम्हाला आता वाचवलेलं आहे. पण इकडे लगेचच बोलायला सुरुवात करते, ती म्हणजे
संजना म्हणते की मी सेन्सिबल कुठं म्हटलं, म्हणजे कुणीही असतं तर हेच केलं असतं ना. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सुलेखाताई तिला प्रश्न विचारतात, तुम्ही आत्ता स्वतःच्या तोंडाने मान्य केलं की यश देशमुख हा सेन्सिबल आहे, मग अचानक तुम्ही तुमचा निर्णय बदलताय असं तुम्हाला वाटत नाहीये का? म्हणजे सेन्सिबल आहे म्हणूनच तर ते हे करू शकले ना, तुम्हाला तिथून वाचवू शकले. इव्हन तेव्हा तर अरुंधती देशमुख यांचा घटस्फोटी झालेला होता, त्या अनिरुद्ध देशमुख यांच्यासोबत राहत नव्हत्या, तुमचं लग्न झालं होतं. मग तेव्हा तर त्यांच्या मनात ती खुनशी वृत्ती असती तर तुमच्यासाठी त्यांनी धावून यायची गरजच पडली नसती ना. मग त्या तुमच्यासाठी का धावून आल्या? म्हणजे या गोष्टींचा तुम्ही विचार केलाय का? त्यांना तर उलट ही परिस्थिती चिघळलेली चांगली वाटली असते. तेव्हा मात्र यश आणि अरुंधती देशमुख यांनी तुमच्या मदतीला धावून येऊन तुमची मदत केलेली आहे. तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी ते तुमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. तेव्हा तुम्हाला त्यांची मदत घेताना काही वाटलं नाही. पण आज जेव्हा तुम्ही त्याच्यावरती लगेच खुनी त्याचबरोबर खुनशी असे आरोप करताय, तेव्हा तुम्हाला वाटलं नाही की ते खुनशी आहे. त्याच यश देशमुखने हिरो बनून तुम्हाला वाचवलेलं आहे. सुलेखाताई जेव्हा कोर्टाच्या समोर हे मुद्दे मांडत असतात तेव्हा आरोहीला यशबद्दल खरंच अभिमान वाटत असतो. आपला नवरा यश खरंच किती सेन्सिबल आहे, त्याने कसं कोणाच्या तावडीतून वाचवलेलं आहे हेही तिला चांगलंच माहिती असतं. कारण तिने इतक्या वाईट परिस्थितीतून गेली होती, तिच्यावरती गँगरेप झालेला होता, तरीही यशने तिच्याशी लग्न केलेलं आहे. तिच्या प्रेमात तो पडलेला होता, तिला त्याने समजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याने तिच्याशी लग्न केलेलं आहे. या सर्व गोष्टी सगळ्यांच्या समोर आलेल्या असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की एवढं सगळं घडत असतं आणि त्याचबरोबर सुलेखाताई प्रत्येक मुद्दा तिथे मांडत असतात, प्रत्येक गोष्ट त्या बोलत असतात आणि त्या सांगत असतात की काहीही झालं तरी संजना देशमुख तुम्ही चुकीचा विचार करत आहात, तुम्ही चुकीच्या पद्धतीने बोलत आहात, तुम्ही थोडासा विचार करून बोलत जा. कारण तुम्ही आत्ता यश देशमुखला चुकीचं ठरवलेलं आहे, परंतु तुम्ही ही गोष्ट मान्य करत नाही की नक्की कशामुळे हे सगळं घडलेलं आहे आणि हे कशासाठी घडलेलं आहे. ही गोष्ट तुम्ही अजूनपर्यंत मान्य केलेली नाही. सुलेखाताईंनी अगदी पद्धतशीरपणे इथे संजनाला तिच्याच तोंडावर पाडलेलं असतं. त्यानंतर संजना म्हणते की हे सगळं चुकीचं आहे, कारण कोणीही तेच केलं असतं असं संजनाचं वारंवार म्हणणं असतं. परंतु संजनाच्या ही गोष्ट लक्षात येत नाही की ती स्वतःच्याच तोंडाने आता माती खात आहे, स्वतःच्याच तोंडाने चुकीच्या पद्धतीनं गोष्टी बोलत आहे आणि तोंडावर पडत आहे. त्याचबरोबर सुलेखाताई पुढचा मुद्दा मांडत असतात, तो म्हणजे की तुम्ही आत्ताच यश देशमुखवरती आरोप केलेले आहेत, पण तुम्ही तर स्वतःहूनच यश देशमुखवरती हल्ला केलेला होता. अरुंधती त्याचबरोबर सर्वजण तिथं आहेत आणि सुलेखाताई संजनावरती आरोप करत आहेत. तेव्हा संजना म्हणते की नाही, मी असं काहीही केलेलं नाही, हे सगळं माझ्या बाबतीत चुकीच्या पद्धतीनं बोललं जाते. त्याचबरोबर पुढचा मुद्दा असतो तो म्हणजे सुलेखाताई म्हणत असतात की तुम्ही इन्सिक्युअर होता, तुम्ही अनिरुद्ध देशमुख यांच्याशी लग्न केलेलं असलं तरीही तुम्हाला इन्सिक्युअर वाटत होतं, म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेस असं कांड करत राहिलेले आहात. प्रत्येक वेळेस अरुंधती त्याचबरोबर यश यांच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीनं गैरसमज पसरवत राहिलेले आहात. तुम्ही एवढ्यावरच थांबला नाही तर किचन क्वीन स्पर्धा जी होती त्या स्पर्धेमध्येही तुम्ही चुकीच्या पद्धतीनं केलेलं आहे, तिथंही तुम्ही चीट केलेलं होतं, ते तर अख्ख्या जगाने पाहिलेलं आहे. सगळ्यांच्या समोर तुम्हाला एक्सपोज केलेलं होतं, तेही यश देशमुखनेच केलेलं होतं. ही गोष्ट तर तुम्ही नाकारू शकत नाही. हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र आता संजनाची बोलती बंद होते आणि मग सुलेखाताई सांगतात की तेव्हाही यश देशमुखने तुम्हाला सगळ्यांच्या समोर एक्सपोज केलेलं होतं, म्हणून तुम्हाला असं वाटत आहे की काही झालं तरी यश देशमुख हे चुकीचे आहेत, त्यांना घर हवं आहे, या गोष्टी तुम्ही चुकीच्या पद्धतीने बोलत आहात. आणि संजनाला बरोबर तो मुद्दा आठवतो, म्हणजे अरुंधतीने बनवलेल्या डिशमध्ये स्वतः संजनाने मीठ मिक्स केलेलं असतं आणि त्यामुळंच संजना तिथे त्या राऊंडमध्ये पुढे गेलेली असते आणि यश इकडे अरुंधती ही बाहेर निघालेली असते. पण नेमका तो व्हिडिओ जो आहे तो यशने काढलेला असतो आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत असतं ते म्हणजे संजनाने त्यामध्ये चीट केलेलं आहे आणि ही सगळी गोष्ट यशने सगळ्यांच्या समोर आणलेली असते. आणि त्याचबरोबर सुलेखाताई म्हणतात की तुम्ही एवढ्यावरच थांबलेला नाहीत, तर त्यानंतर पुन्हा तुम्ही आणखी काही गोष्टी केलेल्या आहेत, त्यानंतर आणखी खालच्या थराला गेलेल्या आहात. ते म्हणजे तुम्ही
जेव्हा अरुंधती देशमुख एका रेस्टॉरंटच्या मालकीन झाल्या, तुम्हाला खूप जलस झालं, तेव्हा तुम्ही एका तुमच्या फूड ब्लॉगर मैत्रिणीला बोलवलं आणि त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये चीट करण्याचा प्रयत्न केला, त्यांचं रेस्टॉरंट बंद पाडण्याचा प्रयत्न केला. तिथे तुम्ही पदार्थामध्ये झुरळ मिक्स करायला लावलं आणि हे सगळ्या गोष्टी सर्वांच्या समोर आलेल्या आहेत. हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचबरोबर सुलेखाताईंनी इथे संजनाची तर पुरती वाट लावलेली असते. त्यानंतर सुलेखाताई म्हणतात की तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी करत आहात, हे फक्त तुम्हाला प्रत्येक वेळेस भीती वाटते की अनिरुद्ध देशमुख तुम्हाला सोडून जातील आणि त्याचबरोबर अरुंधती केळकर ह्या तुमच्या पुढे जातील. ही गोष्ट तुम्हाला नको आहे, म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेस अशा पद्धतीनं त्यांना तोंडावर पाडण्याचा प्रयत्न करत आहात, त्यांच्याशी चुकीचं वागत आहात, गैरवर्तन करत आहात. त्यानंतर अरुंधती म्हणते की मला काहीतरी बोलायचं आहे. अगं संजना, एवढ्या खालच्या थराला कशी जाशील? आणि जज साहेबांनी अरुंधतीला आता तिथे समोरच्या पिंजऱ्यात येऊन उभा राहून बोलायला परवानगी दिलेली असते आणि अरुंधती मग समोर येते आणि बोलायला सुरुवात करते. त्याचबरोबर इकडे सगळ्यांच्या समोर जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या समोर अरुंधती बोलायला सुरुवात करते. अरुंधती आता सर्वांच्या समोर सांगू लागते की आणखी किती खालच्या थराला जाणार आहेस तू संजना? एवढ्यामुळं तुझं भागलेलं नाही, तरीही तू आणखी गोष्टी केलेल्या आहेत. तू आप्पांवरती आणि माझ्यावरती हल्ला केलेला आहे, त्याचबरोबर यशवरती आणि नितीनवरती पण तू हल्ला केला, त्यांनाही मारायला गुंड पाठवलेले आहेत. एवढ्या खालच्या थराला तू जात आहे. माझा 26 वर्षाचा संसार तू माझ्याकडून हिसकावून घेतला. एवढ्यावर तू थांबलेली नाहीस, तर माझ्या मुलाला आणखी आरोप करत आहे. माझ्या मुलावरती तू हल्ला केलेला आहे, तोही जीवघेणा हल्ला केलेला आहे. संजना म्हणते की तुझा संसार आणि मी मोडला. मी कशाला मोडू तुझा संसार? तुझा संसार तुला सांभाळता आला नाही. अशा पद्धतीने संजना बोलत असते. अरुंधतीला मात्र खूप राग आलेला असतो. अरुंधती सगळ्या कोर्टाच्या समोर संजनाची लायकी काढत असते आणि म्हणत असते की जज साहेब, मला एक गोष्ट कोर्टाला सांगायची आहे. अहो, मानसिक छळ झालेला असेल तर ज्या माणसाचा तो छळ झालेला असतो, ज्या माणसाच्या शरीरावरती त्या वेदना, त्या जखमा झालेल्या असतात, त्याच माणसाला फक्त माहिती असतं की त्या मानसिक छळामुळे त्या व्यक्तीला किती त्रास झालेला आहे. परंतु गेली 26 वर्ष माझा मानसिक छळ झालेला आहे आणि ह्या बाईने गेली 10 वर्ष माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात येऊन माझा संसार उद्ध्वस्त केला. मला कम्प्लिटली त्या घरातून बाहेर काढलं आणि आता तिनं तेच केलेलं आहे. हो संजना, मी सांगते तुला, मला ते घर हवं आहे, ते माझं घर आहे, म्हणून मी हे सगळं करत आहे. जेव्हा अरुंधती हे बोलत असते, ते सांगत असते की हो, माझ्या आईवडिलांना ते घर हवं आहे, त्यांच्यासाठी मला ते घर वाचवायचं आहे आणि त्यांच्यासाठीच मी हे सर्व करत आहे. आणि संजना म्हणते की तुझ्याकडे काय पुरावा आहे? त्याचबरोबर ॲडव्होकेट देशमानेही म्हणतात की तुम्ही यांच्यावरती आरोप करताय की तुमच्यावरती हल्ला झाला किंवा यश देशमुखवरती हल्ला झाला. सुलेखाताईंनी पण तेच आरोप केलेले होते, तुम्हीही आता तेच आरोप करताय, तुमच्याकडे पुरावा काय आहे? तेव्हा अरुंधती म्हणते की हो, आहे माझ्याकडे पुरावा आणि जिवंत पुरावा आहे, तो बघा, असं म्हटलं जातं. त्या क्षणी इन्स्पेक्टर साहेब हे आता त्या गुंडाला घेऊन येतात. त्या गुंडाला आता पिंजऱ्यात उभं केलं जातं, त्याला शपथ घेतली जाते त्याच्याकडून आणि त्याने सर्वांच्या समोर आता कबुली देत असतो. तो म्हणत असतो की हो, मला या मॅडमनी पैसे दिलेले होते, म्हणजे या मॅडमनी मला सुपारी दिलेली होती आणि यांनीच मला सांगितलेलं होतं की अरुंधती देशमुख आणि त्याचबरोबर ते जे विनायक देशमुख आहेत त्यांना मारण्यासाठी, त्यांना धमकावण्यासाठी. आता सगळ्यांच्या समोर हे सगळं सत्य आलेलं असतं आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या समोर हा सगळा डाव आलेला आहे आणि अरुंधतीने संजनाला तोंडावर पाडलेला आहे. अरुंधतीने संजनाचं सत्य आता समोर आणलेलं आहे आणि त्याच वेळी त्या गुंडाने जेव्हा कोर्टात कबुली दिली जाते तेव्हा संजनाची मात्र वाट लागलेली असते. संजनाला कळतच नाही आहे की आता करायचं काय आहे, कारण काहीही झालं तरी आपण पूर्णपणे अडकलो गेलेलो आहोत. या गोष्टीची जाणीव संजनाला झालेली असते आणि संजना म्हणत असते की नाही, हे खोटं आहे. कदाचित असंही होऊ शकतं ना की अरुंधतीनेच त्या माणसाला पैसे दिलेले असतील आणि सांगितलेलं असेल की माझ्या विरोधात बोलायला. तेव्हा अरुंधती म्हणते की मी का करू हे सगळं, मला हे सगळं करायची गरज काय आहे? तेव्हा संजना म्हणते की तुम्ही काही करू शकता. ॲडव्होकेट देशमाने तिथे येतात आणि ते म्हणू लागतात की नाही, हा माणूस खोटं बोलत असेल, यांनीच कदाचित पंताला पैसे दिलेले असतील आणि सगळ्यांच्या समोर आणलेलं असेल, सगळ्यांच्या समोर अशी साक्ष देण्यासाठी उभं केलेलं असेल. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा अरुंधती म्हणते की मी का करू हे सगळं?
तेव्हा जो गुंड आहे तो सगळ्यांच्या समोर सांगतो की नाही, मला पैसे या मॅडमने दिलेले होते, मला सुपारी या मॅडमने दिलेली आहे, कारण त्यांनी अजूनपर्यंत माझे पैसे दिलेले नाहीत, त्याचबरोबर त्या एवढ्यावर थांबलेल्या नाहीत, तर त्यांनी मला फोन केलेला होता आणि त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत असं स्पष्टपणे त्या गुंडाने सांगितलेलं होतं. त्यांनी अजूनपर्यंत मला पैसेही दिलेले नाहीत, फक्त मी भोसले बिल्डरने सांगितलेलं, भोसले बिल्डरचं नाव त्यांनी मध्ये घेतलेलं होतं. या एकाच गोष्टीमुळं त्यांचं काम करण्यासाठी तयार झालेलं होतं. मग सुलेखाताई प्रश्न विचारतात, भोसले बिल्डरचा काय संबंध या सगळ्याशी? तेव्हा ती व्यक्ती सांगते की मी भोसले बिल्डरसाठी काम करतोय. जेव्हा सुलेखाताईंना हे सांगितलं जातं की तो भोसले बिल्डरसाठी काम करतोय, तेव्हा सुलेखाताई म्हणतात, काम करता म्हणजे काय करता? लोकांना धमकवायचं, त्यांची घरं बळकवायची, हेच ना? तेव्हा तो गप्पच राहतो, कारण तो स्वतः एक गुंड आहे आणि त्याच्या पूर्ण सगळ्या वागण्यातून सगळ्यांनाच कळत आहे की तो कोणत्या पद्धतीचं काम करत आहे. आणि त्याने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या मॅडमनी मला फोन केलेला होता. तेव्हा संजना तिथं पुढे येते आणि सर्वांच्या समोर बोलू लागते की मी फक्त आप्पा आणि अरुंधतीलाच धमकवण्यासाठी सुपारी दिलेली होती, मी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी तिथे सुपारी दिलेली नाही किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीशी माझा कसलाही संबंध नाही. मी यशवरती हल्ला केलेला नाही, कारण सुलेखाताई तिथं म्हणालेलं असतात की ह्या बाईने यश देशमुखवरतीही हल्ला केलेला आहे. जेव्हा हे बोललं जातं तेव्हा संजना आता स्वतःच्या तोंडाने तिथं सांगू लागते की मी फक्त आप्पा आणि अरुंधतीलाच धमकवण्यासाठी सांगितलेलं होतं. आता जेव्हा हे सर्व घडतं आणि सगळ्यांनाच धक्का बसतो, म्हणजे संजनाने स्वतःहून माती खाल्लेली आहे, संजनाने स्वतःहून सांगितलेलं आहे की तिने यशवरती हल्ला करवलेला आहे. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती म्हणते की जज साहेब, मला न्याय हवा आहे. गेली 26 वर्ष झालं माझ्यावरती मानसिक त्रास होत आहे, मला मानसिक हल्ला केला जात आहे. तुम्ही शरीरावरच्या जखमा पाहू शकता, पण मनावर झालेल्या जखमांचं काय? मनावरच्या जखमा कशा पद्धतीने बऱ्या करता येतील? हा प्रश्न अरुंधती कोर्टाला विचारत आहे. जज साहेब, मला न्याय हवा आहे. आणि त्याचवेळी अनिरुद्ध म्हणतो की ही बाई पूर्णपणे खोटं बोलते. तेव्हा अरुंधती म्हणते की मी कोणतीही गोष्ट खोटं बोलत नाही, मी जे काय बोलत आहे ते सगळं खरंच बोलत आहे, हे सगळं सांगितलं जातं. आणि त्यानंतर अनिरुद्ध तसा म्हणतो, त्याच वेळी तिथं पोचलेला असतो तो म्हणजे अभिषेक. आणि अभिषेक कोर्टाच्या समोर सांगत आहे की हो, मी आत्ता जे कोर्टाला सांगत आहे ते खरं सांगत आहे. मी आणि माझ्या वडिलांनी म्हणजे अनिरुद्ध देशमुख यांनी आप्पांना खोटं सांगून इन्शुरन्सचे पेपर आहेत हे सांगून सह्या घेतलेल्या आहेत. आणि हा सगळा जो प्लॅन होता तो संजना आणि माझ्या बाबांचा होता. त्यांनी दोघांनी तो प्लॅन केलेला होता आणि त्या सह्या घेण्याचा प्लॅन त्यांनी केला आणि त्या सह्या घेतलेल्या आहेत. आता जज साहेब म्हणतात की संजना आणि अनिरुद्ध देशमुख यांना फसवणुकीच्या गुन्ह्याखाली 1 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा होत आहे. हे कोर्ट त्यांना 1 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावत आहे. आणि तेव्हा मात्र संजना आणि अन्या यांच्या पायाखालची जमीन सरकते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.